आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. मी वर्क फ्रॉम होम घेतलं आहे आणि आता मी बनवते आमच्यासाठी ब्रेकफास्ट. तो पण की चुरमा, जो की शिया चपात्यांचा करता असं. तर मग मी आता ब्रेकफास्ट बनवते आणि दिवसभरात दाखवलंच तुम्हाला. म्हणजे मी फर्स्ट हाफ वर्किंग आहे आणि सेकंड हाफ लिव्हवर आहे. कारण फुल डे लिव्ह तर काही घेऊन पण काही फायदा नाही आहे, म्हणून फक्त सेकंड हाफवर लिव्हर. ओके, मस्त शेंगदाणे तळून घ्या, चपात्या चुरून घेतलाय आणि घ्यायचं कांदा, मिरची आणि कोथिंबीर. आय लाईक दिस साऊंड व्हेरी मच. मस्त कांदा आणि मिरची. आणि ना मला काल रात्रीच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची होती, पण काल मला ऑफिस होतं, मी ऑफिसला गेलेले. मी म्हटलं की लवकर येईल थोडं, बट मला असं काम आलं की जे लवकर तर काही झालं नाही. मी रात्री 9:30पर्यंत ऑफिसमध्ये होते, 9:30ला निघले. हे घ्यायला आले होते मला, मग आम्हाला 10:30 झाले घरी यायला. आम्ही येते तर जेवण केलं आणि आल्यावर झोपी गेलो. सगळा प्लॅन फ्लॉप झाला, जो मला काही करायचं होतं ते. म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या आता, आज तर सेकंड हाफ सुट्टी घेतली आहे, मग करूच काहीतरी. हिअर इज माय हार्ड वर्किंग हजबंड. डू यू वॉन्ट टू से एनिथिंग? हॅपी अनिव्हर्सरी. पण 2 वर्ष कशी गेले कळले पण नाही. असंच आयुष्यभर प्रेमाने सर्वांसोबत राहा, इवन माझ्यासोबत पण. नाही, मी बाकीच्या सोबत प्रेमाने राहील, तुझ्या सोबत नाही राहणार. मला यांच्यासोबत आहे ना भांडल्याशिवाय जेवण नीट पचत नाही चांगलं. चुरमा रेडी आहे. आणि ना आम्ही आता थोड्या वेळाने बाहेर जाणार आहे, थोडं सनसेट एन्जॉय करायला आणि नंतर डिनरसाठी पण. त्यासाठी मी करणार आहे गेट रेडी विथ मी शूट, तुम्हाला पण दाखवून मी. चला, बाकी तर आताच काम संपलंय, रॅपअप करून थोडा आराम केला, जेवण केलं आणि त्यांचं स्टील काम चालू आहे. मग थोडं संध्याकाळी 4 वाजता ते पण बंद करतील, मग आम्ही जाऊ. हॅलो एव्हरीवन, आता मी मस्त रेडी झाले आणि वैभव ॲज युजल लेट रेडी होता माझ्यानंतर, अजून रेडी होत आहे. मग आम्ही जाणार आहे बाहेर फिरायला. नाही जाणार का आपण बाहेर? कारण सुट्टी घेतली ना, सुट्टीचा काही उपयोग नको का? सुट्टीचा काही पैसे घालवायला उपयोग नको. काही घेत नाही बरं का, फक्त म्हणते पैसे घालतील पैसे घालतील. जाऊ द्या, चला आता आम्ही जातो. तुम्हाला पण दाखवू आम्ही कुठं चाललो आहे. आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. यार तुम्ही लाईकच नाही करत व्हिडिओला. आणि हे तयार झाले. कुठं जायचं? सहलीला जायचं. आणि आम्ही चाललोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. दगडूशेठ येस, थोडी पावडर जास्त. सी माय हजबंड्स लुक नाईस. ये शर्ट चांगलं दिसू राहिलं. थँक्यू. येस, वेलकम. एवढी छोटी मुलगी मस्त स्केटिंग खेळती. मलाही बेडा ट्राय करायला घे ना. ट्राय. काय खाणार? डोका. हा, डोका. गरम काय विचारा त्यांना. गरम काय?
एक देतो हां याच्यात बिलिंग होती माहिती आहे लोकांना सगळं. वैभवला समोसे लय आवडतात. आणि ढोकळा हां आणि बिग डेज आहे त्याच्यामुळे गर्दी पण नाही. आमचे एकदम मस्त दर्शन झाले आणि बिग डे असल्यामुळे गर्दी पण कमी होती. बघू शकता तुम्ही मागं मंदिरात एकदम सुंदर दर्शन झाले. बघा इथून बाप्पाची मूर्ती पण दिसेल तुम्हाला. आता आम्ही आलोय तुळशीबागेत. बांगडे घ्यायचे. हे मंगळसूत्र देता का? सगळे देतो. मला सोडून कुठं जाते? इथंच घेतली आम्ही गुड्डी त्यांना बॅग. लोकल माल असा होता भारी माल. लाईफ इज अ ब्युटिफुल राईट. 100 रुपये लगा 100 रुपये लगा 100 रुपये लगा भारी भारी 100 रुपये तिकडून असते आम्ही आलो आता डिनर करायला. अख्ख्या रस्त्याने फटाके लावले. हो थँक्यू. काल रात्री ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करून आल्यानंतर आहे ना घरी आल्यावर कळलं आम्हाला की पूर्ण लाईट गेलेली आहे. आणि मग लाईट आलीच नाही लवकर. आमचे मोबाईल पण स्विच ऑफ होते. मग मी तुम्हाला काल तुळशीबागेतून काय घेतलं हे दाखवते आता. ठीक आहे. पहिले तर
हे असं एक टोपलं घेऊन बसलेला होता बाबा, त्याच्याकडून मी ह्या बांगड्या घेतल्या. हे किती सुंदर आहे ना पिंक कलर. हे बघा किती सुंदर आहे. आणि माझ्याकडे खूप सारे पिंक साड्या आहे आणि त्या कशावर पण घालू शकते तुम्ही. आणि सेम दुसऱ्या दुकानातून मी ह्या घेतल्या ग्रीन आणि रेड, ज्या की तुम्ही अशा सेट करून पण घालू शकताय. आणि हे बघा हातात घातलं पण किती छान दिसतं. आणि ग्रीन अँड रेड इज एव्हर ग्रीन ना, तुम्ही कशावर पण घालू शकताय. आणि ह्या पण खूप छान आहे. आणि ह्या दोन्ही मी तुळशी बागेतून आहे ना, ह्यावाल्या 150ला भेटल्या आणि ह्यावाल्या 100ला. तर असं घेतलं मी 1 डझन, आणि ह्या 1 डझन आणि ह्या 1 डझन. तर अशा खूप सुंदर बांगड्या मी ज्या घेतल्या आहे. आणि आणखी तुम्हाला दाखवते. हे 2 क्लिप्स पण घेतले. एक हे जे की साड्यांवर पण जाईल आणि कशावर पण, आणि एक हे दोन्ही मी 60 रुपयाला घेतले. प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या बांगड्या आणि क्लिप्स कशा वाटल्या. आणि कोणी इथं पुण्यात असलं तर मी त्यांना सांगन पण मी कुठं घेतलं आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ मी नेक्स्ट डे शूट करते. आय जस्ट केम फ्रॉम ऑफिस आणि मला आठवलं की मी काल काय घेतलं हे व्हिडिओमध्ये दाखवलंच नाही, कारण मी तो व्हिडिओ क्लोजच नाही केला. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.